नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा आरोप केला जातोय। काल सुषमा अंधारे यांनी तर मोठमोठ्या नेत्यांचे खरात सोबतचे फोटो दाखवून खरात आणि नेत्यांचा फोटो अल्बमच ओपन केला होता। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय। अशातच ठाकरेंच्या सेनेचे नेते खासदार संजय राऊतांनी मोठी मागणी करत काही सवाल उपस्थित केलेत। नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ते बडे नेते कोण असा रोखठोक सवाल करत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरतीच निशाणा साधलाय। खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केलाय। त्यामुळे आता त्या 40 आमदारांची नावे जाहीर करण्याची मागणी देखील राऊत यांनी केली असून या प्रकरणात राजमान्यता देणाऱ्या मंत्र्यांवर फडणवीसांनी बोलावे असं आवाहनही राऊतांनी केलेलं आहे। नेमका हा विषय काय आहे सगळं काही जाणून घेणार आहोत, त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जातंय। सुषमा अंधारे यांनी केसरकर आणि खरात प्रकरणाचे फोटो माध्यमांसमोर आल्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित केले। आता सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतायत की मला एकट्यालाच का टार्गेट करताय? खरातकडे 40 आमदार जात होते। त्यामुळे केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेत हे 40 आमदार कोण होते ते पुढे आले पाहिजे असे म्हणत त्यांची लिस्ट जाहीर करण्याची मागणी केली। पण एकट्या चाकणकरच आहेत का? नाही, त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत, अनेक नेते आहेत। स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का 40 आमदार तिथे जात होते? हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे। खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे। आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते, कोणाला भेटत होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झालं असेल तर ते समोर यायला पाहिजे। पण राऊतसाहेब, जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यातला एक आणखी व्हिडिओ समोर आलेला आहे की अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता, असाही व्हिडिओ समोर आलेला आहे। त्याचा वावर कुठे नव्हता, त्याचा वावर सर्वत्र होता। बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा अशा पद्धतीने त्याचा वावर होता। अशा जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती, लोकमान्यता होती का मला माहीत नाही, पण त्याला राजमान्यता दिली होती। आणि राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। फडणवीसांनी त्याच्यावर बोलावं।